यवतमाल जिले के टिपेश्वर अभयारण्य में वन विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए पर्यावरण नियमों के उल्लंघन पर 15 रिसोर्ट और पर्यटन केंद्रों को नोटिस जारी किया है। सुन्ना गेट क्षेत्र में बिना अनुमति निर्माण और व्यावसायिक गतिविधियां संचालित किए जाने का मामला सामने आया है। पांडरकवड़ा वन विभाग ने सभी अवैध निर्माण कार्य तुरंत रोकने और गतिविधियां बंद करने के आदेश दिए हैं। यह क्षेत्र 2018 से पर्यावरण संवेदनशील घोषित है, जहां पूर्व अनुमति अनिवार्य है। कार्यवाही में से अवैध पर्यटन व्यवसाय पर कड़ा शिकंजा कसने की उम्मीद जताई जा रही है। तसं पाहिलं तर टिपेश्वर अभयारण्याच्या सभोवतालचा जो परिसर आहे तो 18 सप्टेंबर 2018 रोजीच्या अधिसूचनेनुसार इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून म्हणजे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि त्या परिसरामध्ये जे काय बांधकाम करायचं असते त्यासाठी एक जिल्हास्तरीय समिती आहे, जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली। त्याला मॉनिटरिंग कमिटी किंवा सनियंत्रण समिती आपण असं म्हणतो। तर त्या समितीच्या परवानगीने घेऊनच आपल्याला म्हणजे त्या रिसॉर्ट मालकांना वगैरे बांधकाम करण्याची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांनी बांधकाम करणं अपेक्षित आहे। मात्र या ठिकाणी जे काय चौकशी करण्यात आली किंवा माहिती घेण्यात आली त्यावरून असं दिसून येते की साधारणतः 15 रिसॉर्ट्स असे आहेत की ज्यांनी बांधकामाची परवानगी घेतलेली नाही आहे आणि ते बांधकाम परवानगी घेतली नसल्या कारणाने आम्हाला त्यांना नोटीस देणं भाग पडलं आणि त्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की आपण परवानगी घेऊनच पुढची कारवाई करावी आणि त्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये एक जिल्हास्तरीय सभा अपेक्षित आहे। त्यामध्ये त्यांच्या परवानगी संबंधी कार्यवाही करण्यात येईल। त्याचे नॉर्म्स असे आहे, ॲक्च्युअली इको सेन्सिटिव्ह झोन हा 3 कॅटेगरीत वाटला जातो। पहिली कॅटेगरी असते की प्रतिबंधित कृत्य, उदाहरणार्थ मायनिंग, तर त्या केसमध्ये मायनिंग हे पूर्णपणे प्रतिबंधित असते। दुसरी कॅटेगरी असते नियमानुकूल करणे, काही त्यावेळेसचे नियम असतील त्यामध्ये प्रॉपर ते बसून आपल्याला ती परवानगी देता येते। तर रिसॉर्ट्स हे नियमानुकूल या कॅटेगरीमधले येतात। त्यामध्ये जसं टिपेश्वर अभयारण्याच्या सीमेपासून पुढे 1 किलोमीटरपर्यंत जर कोणते रिसॉर्ट वगैरे बांधकाम करणार असतील तर त्यांनी कच्च्या प्रकारचं किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं बांधकाम करणं अपेक्षित आहे। त्यापुढे इको सेन्सिटिव्ह झोनच्या सीमेपर्यंत जिथपर्यंत आपला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आहे त्यामध्ये ते इतर प्रकारचे हे बांधकाम करू शकतात।